चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यावर अखेर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे। ठिकठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये 2 महिलांसह 3 ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून देशी आणि गावठी दारूचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। मेदनकरवाडी येथील दरबार बिर्याणी दुकानाच्या शेजारी एका घराच्या आडोशाला हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। तिच्याकडून गावठी हातभट्टी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे रासे गावाच्या हद्दीतील देवांश हॉटेलच्या पाठीमागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री केल्याप्रकरणी स्वामितेनी साकेत याला ताब्यात घेण्यात आलं आहे। त्याच्याकडून 90 मिलीग्रॅमच्या देशी दारूच्या अनेक क्वार्टर्स हस्तगत करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे मेदनकरवाडी हद्दीतील चक्रेश्वर रोडच्या परिसरात एका पत्र्याच्या आडोशाला गावठी दारू विक्री करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। त्याच्याकडून 6,000 रुपये किमतीचा गावठी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे। चाकणमध्ये लॉज, मटका, जुगार, धोकादायक बेकायदा गॅस रिफिलिंग अशा मोठ्या हप्तेखोरीची इकोसिस्टीम चालणाऱ्या अवैध धंद्यावर देखील पुढील काळात कारवाई होण्याची शक्यता आहे।